नमस्कार, मी कल्पना. चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला, ज्यावेळेस बघा आपलं रक्त कमी होतं ना, त्यावेळेस आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने ना खूप सारे निसर्गाने ना आपल्याला असे झाडं दिलेले, पण आपल्याला काही माहीत नाही राहतात. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे. स्वतः मी करते म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. आता सर्वात पहिले आपल्याला कढीपत्त्याचे पानं घ्यायचे. आता मी गावाला इथे घराच्या समोर आहे ना छोटे मोठे बघा असे 2-3 कढीपत्त्याचे झाडं लावलेले आहे. गावठी कढीपत्ता आहे हा. आपल्याला 10 ते 15 कढीपत्त्याचे पानं घ्यायची. हे बघा छोटेसे मस्त आहे ना छोटे छोटे. आता ते सुंदर असे झाडं माझे झालेले आहे गावाला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लिंबू. आता लिंबू जर नसेल तुमच्याकडे तर इथे बघा मी आहे ना लिंबाचं झाड लावलेलं आहे, पण मी लिंबाची पानं पण घेणार आहे इथे 10 ते 15. आणि आपल्याला आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं. आता भरपूर असा पाऊस पण पडतोय गावाला, तरी पण आहे ना मी पानं वगैरे स्वच्छ अशी ते धुवून घेणार आहे. हे बघा, चला आपल्याला 2 साहित्य लागत आहे फक्त. आता ज्या वेळेस बघा आपल्या शरीरामध्ये रक्त कमी होतं किंवा त्याच्यानंतर आहे ना आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज होतात किंवा आपल्याला अटॅक येतो, तर तुम्ही ह्या पद्धतीनं ना हे करून बघा. आता इथे बघा मी गॅसवरती ना पातेलं ठेवलं, 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आपल्याला आता हा कढीपत्ता आणि जे लिंबाचे पानं आहे ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता इथे बघा फक्त मी पानं नाही घेतले, म्हणजे कढीपत्त्याचे जी काडी ना ती पण याच्यामध्ये टाकलेली आहे. आपल्याला 1 ग्लास पाणी ठेवायचं आणि 1 ग्लासचं आपल्याला अर्धा ग्लास म्हणजे उकळून झालं पाहिजे, या पद्धतीने उकळवायचं आहे. कढीपत्ता आहे ना आपल्या केसांसाठी पण खूप चांगला आहे, पण आपल्या शरीरासाठी पण तो खूप चांगला आहे. आता तुम्ही ना याचे पानं जरी चावून खाल्ले ना तर त्याच्यापासून आपल्याला इतका फायदा भेटत नाही, पण तुम्ही ह्या पद्धतीने ना हे पानं असे उकळवून आणि नंतर तुम्ही हे पाणी प्यायचं आहे. आणि ते पण उपाशीपोटी जर पिले ना तुम्ही सकाळी सकाळी, याचा खूप म्हणजे खूप फायदा होतो. चला आता इथे बघा मी उकळायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे मी ना थोडंसं आहे ना आलं पण घेतलेलं आहे. आलं पण स्वच्छ असं धुवून घेते, कारण का त्याला खूप सारी माती असते. आणि आलं पण आपल्याला हे बघा 1 इंच असं घालायचं आहे, कारण काय आहे ना हे खूप म्हणजे खूप गुणकारी आहे तिन्ही पण. चला इथे छान असं मी मस्त उकळून घेते. हे बघा म्हणजे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पाणी अर्धं झालं पाहिजे 1 ग्लासचं. आता त्याच्यानंतर हे थंड झालेलं आहे. हे बघा पातेलं मी हाताने धरलेलं आहे. आता आपल्याला हे ना गाळून घ्यायचं आहे. हे बघा गाळल्यानंतर आहे ना आता याच्यामध्ये मी लिंबाची पानं घातलेली आहे, तरी पण आहे ना आपल्याला याच्यामध्ये ना आता तुमच्याकडे लिंबाची पानं नसतील तर तुम्ही याच्यामध्ये ना अर्धा लिंबू आहे ना त्याचा रस पिळायचा आहे. हे पाणी थंड झाल्यानंतर, आणि हे पाणी ना उपाशीपोटी सकाळी सकाळी प्यायचं आहे. तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटेल आणि रक्त तुमचं आहे ना वाढायला सुरुवात होईल. आणि रक्ताच्या गाठी वगैरे असतं तर त्या रक्ताच्या गाठी पण आपल्या पातळ करायचं काम करतं. आणि त्याच्यानंतर आहे ना आपली रोग प्रतिकारशक्ती पण आहे ना खूप म्हणजे खूप झपाट्यानं वाढते. आणि खूप म्हणजे खूप याच्यापासून आपल्याला आहे ना फायदाच आहे, अजिबात याच्यापासून तोटा नाही. हे बघा मी आता इथे ना तुम्हाला पिऊन पण दाखवलं. तुम्ही नक्की हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप छान असा रिझल्ट भेटेल आणि तुमचं रक्त वाढायला सुरुवात होईल. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.